विद्यार्थ्यांना सर्वांना जय येशू. आजच्या आपलं धर्मशिक्षण आपण क्रूसाच्या चिन्हाने सुरुवात करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. विद्यार्थ्यांनो सर्वांना जय येशू. आपण सर्व कसे आहात? आपण सर्व ठीक आहेत असं मला वाटते. आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. पहिल्या भागात आपण बघितलो सर्वकालीन जीवनासाठी प्रभू येशू आपल्याला काय शिकविले. आपण बघितलं होतो 10 आज्ञा आणि त्या 10 आज्ञा 2 आज्ञेमध्ये वाटले गेले. एक म्हणजे परमेश्वरावर प्रेम करणे आणि दुसरा शेजाऱ्यांवर प्रेम करणे. आणि हे 10 आज्ञाचे आधार म्हणजे प्रेम आहे. आज आपण या 10 आज्ञाला आपण 2 भागेमध्ये विभाजित करू शकतो आणि ते अशा प्रकारे विभाजित केलेले आहेत. पहिले जे 3 आज्ञा आहेत त्या प्रथम भागात येतात. परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे परमेश्वरावर मनुष्याच्या जो नातं आहे ते कसं असलं पाहिजे. आणि दुसऱ्या भागात 7 आज्ञा जो मनुष्याचा मनुष्याशी संबंध कसे असावे हे आपल्याला शिकवितात. म्हणून आपण या 10 आज्ञामध्ये 2 आज्ञात आपण विभाजित केलेलो आहोत आणि ते इथे व्याख्यात केले गेले आहेत. आणि आपण बघतो आहे की परमेश्वराने इस्रायल लोकांना जो करार केला आणि परमेश्वराने 10 आज्ञा पाट्यांवर लिहून त्या मोसेद्वारा आपल्याला दिले आणि आज ते मनुष्याच्या हृदयामध्ये लिहिलेले आहे. प्रभू म्हणतो मी आपला नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपाटावर लिहीन. इब्रिकरास पत्र अध्याय 8 वचन संख्या 10 मध्ये हे आपण बघतो आहे. आणि आपण हे 10 आज्ञा जे आहे मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. कारण की इथे आपण बघतो आहोत की हे जे आज्ञा आहे आपल्याला मदत करतात की आपण परमेश्वराला ओळखले पाहिजे, प्रेम केले पाहिजे आणि सामाजिक नैतिकतेने आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. आणि हे सर्व काही सर्वांसाठी लागू आहे. म्हणून हे 10 आज्ञा आपल्या मनुष्यासाठी खूप मदतगार आहे आणि हे आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी शिकवितात. विद्यार्थ्यांनो आपण आता बघूया आज्ञाचे शाब्दिक अर्थ, आज्ञाची पूर्णता आणि दैनिक जीवनाची आज्ञाचे महत्व. आपण बघतो आहे शाब्दिक अर्थ. जे आज्ञाचे शाब्दिक अर्थ आहे ते आपण केवळ आज्ञा या शाब्दिक अर्थाने नसून हे आंतरिक अर्थ सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कारण की हे दोन्ही समजून घेतल्यानंतरच आपण त्याची व्याख्या करू शकतो. जसे की आपण आज्ञामध्ये बघतो जास्तीत जास्त आज्ञा करू नका अशा प्रकारे सांगितले जाते आणि ते नकारात्मक प्रबोधित होतात. परंतु ते आपल्याला वाईट न करण्यासाठी सहायता करतात. आणि सुद्धा त्याचे अर्थ तेवढंच नाही परंतु आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनाचे आणि वस्तूचे आणि लोकांच्या जीवनाला महत्व देण्यासाठी सुद्धा चांगले काम करण्यासाठी शिकवितात. तशा प्रकारेच आपण बघतो की जसे 5व्या आज्ञेमध्ये दिले आहे की हत्या करू नका. यात केवळ हत्या न करणे हेच नव्हे परंतु लोकांच्या जीवनाला आपण सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे हे सुद्धा आपल्याला शिकवितात. आणि 7व्या आज्ञेमध्ये आपण बघतो चोरी करू नका. इथे
केवळ चोरी नाही करतात केले पाहिजे एवढंच नव्हे, परंतु व्यक्तींना, वस्तूंना आपण मान सन्मान दिले पाहिजे आणि नैतिकतेच्या आधारित आपण जीवन जगले पाहिजे. म्हणून हे आहे आज्ञाचे अर्थ. आणि आपण समोर बघतो आहोत की आज्ञाची पूर्णता. पुराण्या करारामध्ये जे आज्ञा दिले आहेत, करार केले आहेत, ते नव्या करारामध्ये पूर्ण होतात. कारण की आपल्याला प्रभू परमेश्वर हेच शिकवतो की आपण आज्ञा आपल्या जीवनात पाळली पाहिजे. प्रभू येशू म्हणतो की मी या जगात नियमांना रद्द करण्यास नाही, परंतु त्याला पूर्ण करण्यास आलो आहे. म्हणून आपण बघतो आहे की प्रभू येशू आम्हाला आज्ञाचे पालन करण्यासाठी ते आवाहन करतात. आणि प्रभू येशूने आपल्या जीवनाद्वारे सुद्धा आपल्याला शिकवितात. ते म्हणतात की परमेश्वर जो आहे, जे आज्ञा आपल्याला दिलेले आहेत, त्याचा आपण सन्मान केले पाहिजे. इथे असं सांगलं जातं की लोकांना, जो पूर्वजांना सांगितले होते की तुम्ही खून करू नका आणि खून केल्यास तुम्ही धर्मसभेच्या शिक्षेस प्राप्त होणार. परंतु प्रभू येशू आम्हाला शिकवतो की आपण आपल्या भावावर रागवू सुद्धा नको. कारण की जर आपण आपल्या भावावर रागवतो तर आपला जो संबंध आहे, आपल्या भावापासून जो संबंध आहे, तो आम्हाला संवेद करत नाही. म्हणून प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो, विशेष करून येशू आपल्याला सांगतो की प्रेमाद्वारे आपण परमेश्वराची आज्ञा पूर्ण केले पाहिजे. आपण हे सुद्धा बघतो की येशूने हे आपल्याला 10 आज्ञाचे स्पष्टीकरण देताना आपल्याला सांगतात. डोंगरावरील जे प्रवचन आहे तिथे आपल्याला सांगतात की वाईटावर आपण चांगुलपणाने विजय प्राप्त केले पाहिजे. हा आव्हान प्रभू येशू आम्हाला देतो. कारण की पुराण्या करारामध्ये सांगितले होते, डोळ्याकरिता डोळा आणि दाताकरिता दात. हे पुराण्या कराराची व्याख्या दिली गेलेली आहे. परंतु प्रभू येशू आम्हाला शिकवितो की आपण आपल्या बैरावर प्रेम केले पाहिजे आणि परमेश्वराच्या स्वर्गात जाण्यासाठी आपण योग्य होऊ शकतो. मुलांनो, आता आपण बघूया दैनिक जीवनातील आज्ञा. दैनिक जीवनातील आज्ञा इथे आपल्याला परमेश्वर हे सांगतो की आपण परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. आणि हे आज्ञा जे आहे आपल्याला परमेश्वराला ओळखण्यासाठी, परमेश्वराला प्रेम करण्यासाठी, आपल्या भाऊ बहिणीला आणि त्यांच्या संबंधित आपला स्वभाव, आपला कर्तव्य जे आहे हे शिकवितात. आणि इथे प्रभू येशू स्वतःच्या जीवनाद्वारे सुद्धा आम्हाला शिकवले की आपण परमेश्वराची आज्ञा पाळले पाहिजे. म्हणून प्रभू येशू म्हणतो की जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल. हे आपण संत योहान शुभवर्तमान अध्याय 15:10 मध्ये बघतो आहोत. म्हणून इथे आपल्याला प्रभू येशू स्वतः शिकवितात की आपण परमेश्वराच्या प्रेमामध्ये कसे राहू शकतो. जेव्हा आपण त्याची आज्ञा पाळून त्याच्या नियमाप्रमाणे जीवन जगतो, तेव्हा खरोखरच आपण स्वर्गराज्यासाठी पात्र होतो. म्हणून मुलांनो, आपण या धड्यामध्ये बघितलो आहोत की जसे की श्रीमंत युवक आणि शास्त्र प्रभूला येऊन विचारले की अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे, कोणता नियम सर्वात मोठा आहे. आणि प्रभू येशू त्यांना सांगितले की आज्ञा पाळले पाहिजे. आणि ते आम्हाला सुद्धा सांगतात की आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या राज्याच्या
पात्र होण्यासाठी आपण आज्ञाचे पालन केले पाहिजे. आणि प्रभू स्वतः आपल्याला त्यांच्या जीवनाद्वारे शिकविले. आपण बघितलो 10 आज्ञा आपल्या कल्याणासाठी दिले गेले आहेत. हे केवळ 10 आज्ञा सर्व आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून जगण्यासाठी आहे. तसेच प्रकारे नैतिकतेचे जीवन सुद्धा या समाजामध्ये आपण जगून आपण परमेश्वराची इच्छा पूर्ण करून स्वर्ग राज्याचे लेकरे बनू शकतो. त्याकरिता आम्हा सर्वांना परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांच्या प्रीतीत राहण्यासाठी परमेश्वर आम्हाला शिकवतो. मुलांनो, आज आपण मार्गदर्शनाकरिता एक वचन घेऊया. ते तुम्ही या हप्त्यात आपल्या मनात पाठ करा, मनात मननचिंतन करा आणि ते तुम्ही त्या प्रकारे चालण्यासाठी, जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा. प्रभू येशू म्हणतो, जसे मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल. हे आपण संत योहान शुभवर्तमान अध्याय 15:10 मध्ये बघतो आहोत. तर मुलांनो, आपण इथे आपला पहिला धडा सर्वकालीन जीवनासाठी प्रभू ईश्वर येशू आपल्याला काय शिकवतो ते आपण बघलो आहोत. आणि धड्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिले गेले आहेत. तर त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या धड्यामध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे धडा चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि प्रश्नाचे उत्तर तुम्ही आपल्या वहीत लिहून घ्या. आणि जे आपण शिकलो आहोत 10 आज्ञा परमेश्वराने दिले, परमेश्वरावर प्रेम करणे आणि शेजाऱ्यांवर प्रेम करणे, हे लक्षात ठेवून अशा प्रकारे जीवन जगून आपण परमेश्वराचे प्रिय लेकरे बनण्यासाठी प्रयत्न करूया. तर आता आपण एक छोटीशी प्रार्थना करून आपला आजच्या धर्मशिक्षण समाप्त करूया. हे परमेश्वरा, तुम्ही आपल्या आज्ञाद्वारे जे आम्हाला शिकवले आहेत त्याकरिता आम्ही धन्यवाद देतो. तुमच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा, जेणेकरून आम्ही आपल्या अनंत जीवनासाठी प्रयत्न करीत तुझ्या नियमाचे, तुझ्या आज्ञाचे पालन करून आम्ही स्वर्गराज्याचे वारिस बनण्यासाठी विशेष करून प्रयत्न करू शकू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, सर्वांना जय येशू.